नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मी मीरा भोपाळे आज परत आयोगाचे प्रश्न ज्या की म्हणी आहेत ते घेऊन आलेले आहेत. तर कालच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलंच आहे. तरी पण आज आपण प्रश्न आणि त्याचं उत्तर पाहून घेऊया. तर प्रश्न असा होता की पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य म्हण निवडा. अतुलला कितीतरी वेळा सांगितलं की कर्ज काढून कोणताही मोठेपणा करू नकोस, तरी त्याने खाजगी सावकाराकडून वाढदिवसासाठी पुन्हा कर्ज काढले. म्हणतात ना, काय म्हणतात तर पालत्या घड्यावर पाणी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आजचा पहिला प्रश्न आहे, एखाद्या वाईट वृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितलं तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. या दृष्टांतासाठी पुढीलपैकी कोणती म्हण लागू पडणार नाही असं म्हटले. एक आहे, सापाला दूध पाजले तरी तो विष चोखणार. दुसरं आहे, कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी शेवटी वाकडी ती वाकडीच. तिसरं आहे, गावापुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता. आणि चौथी आहे, गवत्या बसला जेवाया आणि ताका संगे शेवाया. तर वाईट कृत्य करणाऱ्या माणसासाठी हीच एक म्हण लागू पडत नाही, गवत्या बसला जेवाया आणि ताका संगे शेवाया. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 2, म्हणी व त्याचे अर्थ यांच्या जोड्या लावायच्यात. ए आहे, कानामागून आली तिखट झाली. बी आहे, गोगलगाय आणि पोटात पाय. सी आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. डी आहे, कोल्हा काकडीला राजी. तर कानामागून आली तिखट झाली याचा अर्थ असा होतो की मागून येऊन वरचढ होणे, म्हणजे ए ला 4. त्यानंतर दुसरी आहे, गोगलगाय पोटात पाय, ज्याचा अर्थ होतो की बाहेरून गरीब असला तरी आतून कपटी असणे. त्यानंतर काखेत कळसा आणि गावाला वळसा, त्याचा अर्थ असा होतो की गोष्ट जवळ असताना सुद्धा इतरत्र शोधणे, म्हणजे सी ला 1. आणि कोल्हा काकडीला राजी, येथे थोडा अर्थ बदलून दिलेला आहे. येथे अर्थ दिला आहे, लहान माणसे अल्पसंतुष्ट असतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर या तिसरा प्रश्न, म्हणी व त्याचा अर्थ परत एकदा जोड्या लावा याच गटामध्ये दिलेला आहे. एकीकडे ए आहे, तारे तोडणे. बी आहे, तोंड टाकणे. सी आहे, तोंडात बोट घालणे. आणि डी आहे, तोंडावर येणे. तर तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखे बोलणे, बरोबर. त्यानंतर तोंड टाकणे म्हणजे कसंही बोलणं, अद्वी तद्वी बोलणं, म्हणजे त्याला तोंड टाकणं म्हणतात. त्यानंतर तोंडात बोट घालणं म्हणजे फार जवळ, म्हणजे नवल वाटायसारखं काम करणं, त्याला आपण चमत्कारिक वागणं म्हणू शकतो, ते म्हणजे तोंडात बोट घालणे. आणि तोंडावर येणे म्हणजे फार जवळ येणे. म्हणजे असा पर्याय कुठं आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर परत एकदा जोड्याच लावा आहेत. आणि प्रश्न क्रमांक 4, तर ए आहे, आनंद गगनात मावेना. बी आहे, दुधात साखर पडणे. सी आहे, नाकाला मिरच्या झोंबणे. आणि डी आहे, सगळे मुसळ केरात. म्हणजे काय तर याचा अर्थ काय सांगता येईल आपल्याला तर अत्यानंद होणे, आनंद गगनात न मावणे म्हणजे अत्यानंद होणे. बी आहे, दुधात साखर पडणे म्हणजे काय, आनंदात भर पडणे, त्याला आपण दुधात साखर पडणे म्हणतो. सी आहे, नाकाला मिरच्या झोंबणे, त्याला आपण म्हणू शकतो मनाला फार वाईट वाटणे. आणि डी आहे, सगळे मुसळ केरात म्हणजे काय तर केलेले सर्व गोष्टी वाया जाणे. असा पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 5, महादेव पाटलाच्या घरची भिंत पडून मोठे नुकसान झाले, पण त्यावेळी
त्यांच्या मुलाला नोकरीचा हुकूम आला. या प्रसंगाला अनुसरून खालीलपैकी योग्य म्हण कोणती? तर एक आहे आजा मेला नातू झाला, दुसरा आहे आकाश ठेंगणे वाटणे, तिसरा आहे डोंगर पोखरून उंदीर काढणे आणि चौथं आहे आनंद गगनात मावेना. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 सांगता येईल, कारण पाटलाची जरी भिंत कोसळलेली असेल तरी त्यांच्या मुलाला नोकरीसाठी कॉल आलेला होता, म्हणजे आजा मेला आणि नातू झाला. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 6. पाची बोटे सारखी नसतात या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण पुढीलपैकी कुठली आहे? एक आहे पळसाला पाणी 3. आता ही सांगता येईल आपल्याला विरुद्धार्थी म्हण म्हणून. पाची बोटे सारखी नसतात, त्याचप्रमाणे पळसाला कुठेही जा पाणी 3च, ही त्याची विरुद्धार्थी म्हण सांगता येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 7. म्हणीचा अर्थ ओळखा. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. तर याचा अर्थ काय आहे? तर एक आहे बोरी व बाभळी एकाच गावात असतात. दुसरं आहे एका गावचे लोक एकमेकांचे शत्रू असतात. तिसरं आहे बोरीप्रमाणे बाभळींनाही काठे असतात. आणि चौथं आहे एका गावचे लोक एकमेकांना चांगले ओळखतात. तर याचा अर्थ असा होऊ शकतो की एका गावातले लोक एकमेकांना चांगले ओळखतात, म्हणजे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 8. मनात मांडे पदरात धोंडे या म्हणीचा अर्थ ओळखा. एक आहे ओठात एक पोटात एक. दुसरं आहे केवळ मनोराज्यात मग्न असणे. तिसरं आहे काम करून दुःख. आणि चौथं आहे मन थाऱ्यावर नसणे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2. केवळ मनोराज्य मग्न असणे म्हणजे मनात मांडे आणि पदरात धोंडे. आपण जर ॲक्शन केली नाही कुठल्या कामाची तर त्यातून आपल्याला काही फळ भेटत नाही. याच अर्थाला ही म्हण लागू पडते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 8. रामूदादाच्या आयुष्यात सतत एकामागून एक संकटे येतच राहिली. या दृष्टांतासाठी योग्य त्या म्हणीचा पर्याय निवडा. तर एक आहे दात आहेत पण चणे नाहीत. दुसरं आहे इकडे आड तिकडे विहीर. तिसरं आहे एकादशीच्या घरी शिवरात्री येणे. आणि चौथं आहे तोंड दाबून बुक्क्याचा मार. आता आपल्याला सतत एकापाठून एक संकट येणं म्हणजे अगोदरच एकादशी आहे आणि त्याच्या घरी शिवरात्र येणं असं सांगता येईल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 9. डोळ्यात तेल आणि कानात फुंकर या म्हणीचे समानार्थी म्हण ओळखा. तर एक आहे आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. दुसरा आहे काखेत कळस आणि गावाला वळसा. तिसरा आहे चोराच्या उलट्या बोमा. आणि चौथा आहे पालत्या गड्यावर पाणी. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1. आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी. म्हणजे डोळ्यात तेल आणि कानात फुंकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 10. समानार्थी म्हण ओळखा. हात दाखवून अवलक्षण. एक आहे हातावर साखर मानेवर कातार. दुसरा आहे सगळेच मुसळ केरात. तिसरा आहे ये धोंड्या पड माझ्या पायावर. चौथा आहे नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हात लावून अवलक्षण. त्याला आपण सांगता येईल की ये धोंड्या पड माझ्या पायावर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आता आपल्याला तुमच्यासाठीचा प्रश्न आजचा आहे खूप कष्ट केल्याशिवाय मोठेपण
मिळत नाही या अर्थाची म्हण ओळखा. 4 पर्याय दिलेत, त्यापैकी एक पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा, म्हणजे यश तुमचेच आहे.